राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कोण कुणास्तव जगतो मरतो, कोण कुणास्तव सतत कष्टतो. माणुसकीचा गहिवर येतो, ज्याला जेव्हा जिथे सोयीचे, जगात नसते कुणी कुणाची. आपण काय मी कविता म्हणतो, पण त्या अनुरूप अशी मार्मिक घटना घडली आणि थोडंसं हृदयद्रावक अशा प्रकारची घटना आहे. विषय काय तुम्हाला समजून सांगतो. सांगली जिल्ह्यात शिरडोन त्या ठिकाणी घडलेली घटना आहे. बाबूराव दत्तात्रय पाटील आणि धाकटा भाऊ सागर पाटील. आता ही दोघं भाऊ विभक्त राहतात. बाबूराव दत्तात्रय पाटील साधारणपणे 42-43 वर्षाचा माणूस आणि थोडीफार शेती, पण गड्याचा दिमाग असा चालायचा की शेतीला जोडधंदा पाहिजे, एक व्यवसायाचं स्वरूप पाहिजे, आपला काहीतरी व्यवसाय पाहिजे, मार्केटमध्ये आपलं नाव झालं पाहिजे. चांगलं आहे तो. आता वनिता त्याच्या बायकोचं नाव बाबूरावच्या. आता ही वनिताबाई आणि मुलगा आहे, त्याचं नाव आहे तेजस, वय वर्ष 21. सुखी कुटुंब होतं, सगळं चांगलं चाललं होतं. काय झालं, एकदा फासं उलटं पडलं ना माणसाचं की काय होईल सांगता येत नाही. त्यामुळं माझी हातजोडी विनंती आहे, कुठला व्यवसाय करताना काय करताना 10 वेळा विचार करा. त्यातले निगेटिव्ह पॉईंट काढा, बाजूला पॉझिटिव्ह काढा. गाड्या गोड्या घेताना आपल्याला त्याचा धंदा आहे का बाबा, डिझेल काय रेटचं आहे, भाडं किती, हप्ता किती, आणि लय लाखलपडी होत्यात काही बी. एकदा गुतला ना दारजा कुणी नाही कोणाचं. हां, मावश्या काक्या मामं काकं चुलत भाऊ, हे चुलत भाऊचाच विषय वेगळा. चुलत भाऊ म्हणजे पक्कवरी असतात, त्यांचा नाही विषय. मदत कुणी करीत नाही तुम्हाला. बरं, हे आत्ता थाकलाय पैशाला. आता मार्च महिन्यात बघा बरेचसे एजंट गाड्या वाढायचं बघत आहेत. हां, गाडी कुठं गावते कुठं, लय वाईट अवस्था. हे जे बाबूराव पाटील आहेत, ह्या बाबूराव पाटलांनी एक व्यवसाय टाकला, त्या व्यवसायात ते लॉस गेले. परत दुसरा मोठा व्यवसाय टाकला जरा, म्हणजे याच्यात गावन. आणि त्यांची कधी कोणाचं 10 रुपये ठेवलं नाही, तर ठेवायचं बी नव्हतं त्यांना. आणि चांगला माणूस असला की त्याची एक पत असते गावात. आता जुन्या माणसाची म्हणे, घरात एक मत, रानात शेणखत आणि बाजारपेठेत पत, हे 3 गोष्टी असल्यावर काय लागत नाही जगण्यासाठी. त्या माणसाचं बी तसं पत चांगली होती. एक राऊंड मारून 10 जणांना हटाकलं तर त्यातले 8 जण नक्की पैसे देणारे. घेतलं पैसे. पण दुनिया हिची तर निघाली. दुनिया आता काय, आपल्याला कापलंय भाऊ आणि त्याला म्हणलं भाऊ मला कापलंय मुते जाऊ. लोक मोकळे नाहीत फोकाट मुतायला आजच्या काळात. हां, तो खाली मुतणार पण ते जखम मुतणार नाही का, माझा मूतसुद्धा इतका ते, अशा प्रकारचे लोक आहेत. आईला पैसे बाबाराव आहेत बरं का, दिलं असतं, पण व्याज त्याला द्यावं लागेल बा. हां, मग आता पहिलं तरी 10 आणि 12 रुपये टक्के व्याज होतं, 15 होतं. आता शक्यतो नॉर्मल रेट 3 रुपये, 5 रुपये, 7 रुपये असं चाललं आहे मार्केटमध्ये. जेवढी रक्कम बारीक तेवढं व्याज जास्त, जेवढी रक्कम मोठी तेवढं व्याज कमी, असं एक गणित असतं. काहींच्याकडं सावकारी लायसनीत, पण काहींच्याकडं गपचीप नुसते ओळखीव असं चालतं आतून. जे इमानदार आहे, आबरूचं आहे, ती देतं पैसे. आणि जी नाठाळे चौगील ते गेले गाव बाजारपेठेत, आणि काय काय अशीत की काही त्याचं वानं वढून त्यांच्या गाया, त्याची स्थावर मालमत्ता, गाडी काही वडून ते पैसे वसुलाचा प्रयत्न केला जातात. बायकोच्या गाड्या 2 महिन्याशिवाय काय राहत नाही, नाही तर काळी पोतच राहते. इतकं व्याजाचं काम बेकार आहे. सगळ्याला झोप आहे, प्राणी पक्षी माणूस, पण व्याजाला झोप नाही. दिवस उदारला की त्याचं ते चालूच भाऊ, मीटर तेव्हा थांबत नाही. व्याजाच्या चक्रात अडकू नका. ह्या बाबूराव पाटलांनी सगळीकडून पैसे घेतले आणि त्याचं डोंबाळ झालं. आता हे कसं गणित आहे, 10 रुपये पैशाचं 10 महिन्यात पैसे दुप्पट होतात. 5 लाखाचे 10 लाख होतात. जगात असा कुठलाच व्यवसाय नाही की 5 लाखाचा 10 लाख रुपये होणार फक्त व्याजाचा आहे. त्याच्यामुळे व्याजाने पैसे घेऊ नका. घेतलं, झालं डोंबाळ झालं. 15-20 लाखाचं कर्ज झालं. आता लोकांना कळून चुकलं की आता काय आपल्याला हे पैसे लवकर मिळत नाही. मग आपण बाकीच्यांच्या आधी आपलं पैसे काढून घेतलं पाहिजे. लोकांनी केली सुरुवात त्यांच्या घरी यायला. वनिता पाटील आबरूदार बाई मारण्याची, तिला लय त्रास होता पैसे मागणार घरी आला की. पण आपला नवरा गप बसायचा, तो तडा माणूस बोलायचा. कसं असतं, ज्याच्यावर ती टाईम येतो त्याला त्या गोष्टी माहिती आहेत. हां, ती तडा बोलायचं, हिला अन्नमच करायचे, शिजवायचे, पण ती खाताना त्यांना अक्षरशः घास कडू लागायचं. का काय व्हायचं, कसं व्हायचं. ती वनिताबाई वैतागली, तर बाबूराव वैतागला. मला थांबा, तो काय मार्ग निघन त्या टेन्शनमध्येच गडी कंटिन्यू.
बरं आता त्याचं दुःख त्याने कुठंतरी फोडायला पाहिजे होतं, काहीतरी विषय करायला पाहिजे होता. मग तो म्हणला चहायला मी जर बोलता बोलता म्हणून गेला बिचारा बायकोला की मला बी लई त्रास होतोय, लोक मागतात या वाढलेलं आहे, त्याला कुठं दडखून मिळलं तर तुला 50 लाख मिळते. म्हणले कसं काय मिळते? मला विमा नाही का आपला 50 लाखाचा विमा आहे असतं. ते गेला सहज बोलून, होता विमा, विम्याचा विषय नाही. पण बायकोच्या डोक्यात बसला खटका. आता मला सांगा, ह्या बाईनी 20-21 वर्ष प्रपंच केला राजा हो. ती एखादी बाई किती वाईट, मग असं होऊ शकतं का? 21 वर्ष आपल्या सुखी ठेव देवा माझा धनी कुंकुवाचा मानणाऱ्या बाईच्या डोक्यात पाप आला, ह्या वनिताबाईच्या. आणि बाबुराव पाटलेत ना, ते आपले नेहमीच्या, कारण आपण कर्ज, शेती, व्यवसाय हे करतोय कोणासाठी? तेजस एकुलत्या एक मुलासाठी, बायकोसाठी. प्रपंच जवळ आहे आणि ती प्रपंचरूपी नौका पार करताना काही जण संपले, पण प्रपंच कधी पुरा होत नाही, ध्यानात ठेवा. आपणच राहतो प्रत्येकात, कारण त्याची वाढ तशी मागणी लय वाढत जातो प्रपंच. झालं काही दिवस निघून गेले, हा टेन्शनमध्ये लोकांचा तगादा चालूच, त्यांना काय रुपये मिळाना. आणि ह्याचं भाकर तुटली, 1-2 चपात्या खायला गडी 1 चपाती खायला लागला, लय आणि खाल्ल्याला जिरून देत नव्हती. वा घरी यायला की 30 तारा बाहेर इकडे तिकडे फिरायला लागला तो. मग त्या वनिताबाईंनी काय केलं, डोकं लावलं, नाही ना म्हणली 50 लाख मिळते ना, असं काय आपल्याला मिळणार नाहीत. तिने अशी गेम टाकली, ती प्लॅन केला पोराबरोबर. पोराला म्हणली, त्या पोराचं नाव तुम्हाला सांगतो तेजस आहे. आणि मग हिने रडायचं, नाटक करायचं, त्या पोराला म्हणायचं बाबा तुझं कसं व्हायचं, माझ्या काळजाचा तुकडा तू, त्याला चांगला चुंगला घास खायला घालायचं, गोड बोलायचं. ती पोरग तिने आपलंसं करून घेतलं. हां, मी तुम्हाला कायम सांगत असतो की ह्या जगामध्ये कशा बी विश्वास ठेवा, तुम्ही चोराव ठेवा एक वेळ, पण मनुष्य प्राण्यावर काही विश्वास ठेवू नका. कोणी कोणाला उसणं देऊ नका. तुलाच राहून दे बाबा, मला नको. हा मी मारायला लागलो, तुझ्याकडे औषधी ओतून दे, मला त्या बाजू नको, पण लांब राहा. आपलाच कार्यक्रम आहे, खटकाच वेगळा आहे आपला. हा, आणि अख्खे गाव आपल्याला माहिती आहे, आपण गावाला माहिती मी कसं आहे ती. कोणाचं वाईट नाही बोलायचं, कोणाचं चांगलं नाही बोलायचं, तुमचं कसंच नको मला. हां, कारण यांची मानसिकता, यांची लफडी जपडी, यांची टाकाटाकी ही मलाच माहिती आहे फक्त. हां, तुला जिथं पिकतं तिथं ऐकत नाही, अशी परिस्थिती. लांबून लावून माझा सबस्क्रायबर एखादा भेटा, त्यानंतर 4 ठिकाणी चौकशी केली ना, त्यातली 2 तरी म्हणतात तुला बेकार माणूस आहे, अशी लोक आहेत. त्यामुळे कोण विचार करू नका. या घटनेमध्ये त्या तेजसला घेतलं बाजूवर, म्हणली तुझ्या बापाचं ही माई, मला बी वाटतं माझ्या लेकरांनी सोनं नाणं घालावा, 4 चाकी घेऊन फिरावा, आणि आपण कर्जात तडकात गुंतलेलो आहे, आपण काय सुटू शकत नाही. आणि तुझ्या बापाने वाटोळ करून ठेवलं बघ, तुझ्या बापाने असं केलं बघ, तुझ्या बापाने हे केलं. आता ते पोरग 20-21 वर्षाचं, त्याला काय माहिती, बरं सांगते कोण? आई. बापाविषयी असलेलं प्रेम त्या मुलाचं कमी कमी होत गेलं, आईविषयी वाढलं. म्हणलं आई काय करायचं, यातून सुटायचा मार्ग आहे एक, जोडदार आहे का एखादा, काय त्याला थोडाफार खर्च करत जा. मग रोटी पंटरची कमी नसते, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पहिल्यांदा रोटी पंटरचेच नावं असतात. भीमराव नावाचा रोटी पंटरचा असतो, मला आहे ना भीम्या, त्याला मॅनेज कर, आपण दोघं तिघं कार्यक्रम करू बरोबर. आणि प्लॅनिंग असं केलं की ह्या व्यक्तीला अपघात करायचा, अपघाती मृत्यू दाखवायचा. बघा, स्वतः एक बाई विचार करते स्वतःच्या नवऱ्याविषयी, असा या बाबुरावविषयी. होऊन द्या. आता भानगड झालं की पोरग म्याने झालं, भीमराव म्याने झालं. भीमरावला म्हणला तू ये ना, तुझा जीव येतोवर तू माझाच मित्र, तू काळजी करू नको, तुला एक्स्ट्रा रोटी मिळत आणि राईससुद्धा प्लेन देणार नाही, तुला जिरा राईस देतो, तू काळजीच करू नको. भीमराव खुश, कारण ते रोटी पण असतं, त्याचा विषय नव्हतं. ते याचं कसं असतं, भवितव्य त्यांच्या डोक्यात काय नाही. आज फक्त पोटाला चांगलं चुंगलं खाली मिळणार, चाटू पसू. हा, उगं ती कॅमेराचं बरं हॉटेलमध्ये ती बशी ती ओतून काढले, चमचे सुद्धा चाटीत आहेत, तुम्हाला सांगतो. लय अवघड आहे जगाचं. असा रोटी पेंटर भेटला मला, चला आपण करतोय काय काय कळलं पाहिजे ना. चाल गेले. आता त्यांनी तारीख बघा, 10 फेब्रुवारी 2025 ही घटना आहे. त्या दिवशी त्यांनी वडिलांना एक फोन आला त्या बाबुरावांना, ते गेले बाहेर. कुठे चालल्यात बायकोने विचारलं. हा टाकणं लय महत्त्वाचं असतं. नाही इकडे काम आहे जरा, मी चाललो आहे जरा बाहेर. बरोबर ठीक आहे, मोबाईल जवळ होताच, काय विषय नाही. मग त्याला माहिती कुठे भेटेल. एक गाडी त्यांनी उपलब्ध केली, गाडीमध्ये ते भीमराव घातला. ही बाई स्वतः बसली, वनिताबाई निघाली मागून हळूहळू.
अंधार पडला होता, 8-8:30ची वेळ. अशा टायमाला नरसिंहगाव मिरज पंढरपूर रोडवर त्यांना फोन करून बोलून घेतलं नवऱ्याला. तिथे आसपासच असेल ती गाडी, त्या वाहनाची वर्दळ कमी होती त्या रोडला, कारण मेन हायवे नव्हता तो मिरज पंढरपूर रोड. गाडी तिथं उलटी पालटी करून टाकली. उतरावलं खाली त्याला, म्हणजे उतरा जरा. मुलांनी आणि त्या भीमरावनी, ती बी रागाट होतं चांगलं, डिव्हायडरला डोकं आपटून आपटून बापाला मारलं. किती बाय नाही बघ, स्वतःच्या मुलाने, ज्यांनी त्या मुलाला जन्म दिला आहे, म्हणजे माझ्या बाई सांगतात, म्हणजे ज्यांनी भाऊ काढलंय त्याला, अशा पोरांनीही. मग हे कोणासाठी करत होता मला तुम्ही सांगा. आज कित्येक बापांची अवस्था अशी आहे की गतजन्मी केलं मी पाप म्हणून मी झालो तुझा बाप, अशी अवस्था आहे बऱ्याच जणांची. सोपं नाही बरं. एका बापाचं हृदय, बापाचं काळजी बापालाच कळतं, त्यासाठी बाप व्हावं लागतं. ह्या पोराला सुद्धा भविष्यात समजा सुटला, भविष्यात कधी तर ह्याला पोरग होईनच ना. असे आहे, ही अशी दुनिया आहे बघा. आता काय सांगा, आहे ती बरं आहे. ह्या मुलांनी त्याला मारल्यानंतर पण परत गाडीत टाकला. म्हणजे चला चला, हा ते तर ती खलास झालेला माणूस होता. मग एका डिवायडरवर त्याला कवठे रत्नागिरी नागपूर महामार्ग, तिथं आर्या हॉटेल आहे, तिथं डिवायडरवर रस्त्याच्याकडलं टाकून दिलं. जसं काय बा मोटरसायकलवरून पडल्या अशी ती मोटरसायकल तिथं टाकली, त्याला टाकलं. आता गाडीन माणूस पडल्या म्हणलं, 4 निघून गेलं तरी 5वा माणूस थांबणारच आहे. थांबला. मग कोणतरी ओळखलं, ओळखपत्र वगैरे होतं, दिलं होतं. गाडी नंबरवरून बी आत स्कॅन केलं की नंबरवरून कळतं. अरे म्हणली हे तर बाबूराव पाटील आहे. बरं ठीक आहे. फोन कोणाला केला? सागर पाटलाला, धाकट्या भावाला. धाकट्या भावाने तिथं गेले आणि म्हणले माझाच भाव आहे. मग त्यांनी ती परिस्थिती बघितली, म्हणलं मला रुग्णालयात नाही. मग त्यांनी रुग्णालय कोणतं नेले बघा, कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी ती गेली. त्या ठिकाणी एक नर्स आहेत, डॉक्टर आहेत मी स्वप्नाली पाटील म्हणून, त्यांनी रीतसर त्यांना मृत घोषित केलं, कारण काय राहिलंच नव्हतं. पण ते स्वप्नाली पाटील आता डॉक्टर लोक लय हुशार, त्यांना पण थोडा डाऊट आला की बाबा दडकून मृत्यू आणि थोडी एका जागेवर लागणं, एकच जागा सारखी सारखी आपटण्यात फरक असतो, बऱ्याच गोष्टी आहेत त्यात. आणि मग पोलीस अधिकारी शिवशरण साहेब त्यांना फोन केला, त्यांची टीम हजर झाली. पोलिसांची नजर लय खतरनाक, आणि ही केस खरी क्रॅक केली असती पोलिसांनी केली. त्यांचे शतशः आभार मानले पाहिजेत की त्यांनी आता अपघाती मृत्यू म्हणून हे केलं, नोंद केली. पण त्यांना थोडं डाऊट असनच की काय परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे. मग साध्या वेशात 2 कॉन्स्टेबल गावात, परत सगळे ते कार्यक्रम आहेत, तुमचा दावा असन, सावड्याचा कार्यक्रम असन, दशक्रिया असन, किंवा अग्निदानाचा कार्यक्रम असन, ह्या सगळ्यांना स्वतः पोलीस उपस्थित राहिले. कोण काय म्हणते, कोण काय म्हणते, चर्चा किंवा बायकोची काय. तर जितकं दुःख एखाद्या बायकोला नवरा अकस्मात अर्ध्या वयात गेल्या विधवा झाली असायला पाहिजे ना, ते त्यांना जाणवलं नाही पोलिसांना. त्यांना थोडा संख्याचा वाव भेटला तिथं. मुलाचं पण चेहरा थोडासा ते फेसडिंग माते त्याला ती गावलं बरोबर. मग उचलला. आधी 1 मार्च रोजी बाई, पोरगा आणि भीमराव रोटी पंटर करून उचलले. त्याला वाटलं जेवायलाच कुठंतरी नेतात काय, कार्यक्रम आहे काय, कोणाच तरी लय कार्यक्रम असतात. आपण त्याला माहिती आहे की ही तर आता जेलमध्ये जायची. ती एवढंसं डाळ, त्यात 10 लिटर पाण्यात एवढीशी डाळ अर्धा किलो टाकायची, 10 लिटर पाण्यात त्याचं वरण कुठं दिसत नाही, नुसतं पाण्याचा वास येतो. खूप आट ते वरणावर जायचे. आता तुला अंडा करी नाही, राईस नाही, रोटी तर अजिबात नाही. केलं उचल. ती घालणं अशी दाब खावली की त्यांनी ती कबूल केलं बुवा की असा असा विषय आहे. आणि रीतसर त्या तिघांच्यावर केस दाखल केली की त्यांनी ठरवून 50 लाख रुपयाच्या रकमेसाठी हा जीव गेला. आता दादासाहेबांनी त्या भावास पूर्ण श्रद्धांजली अर्पण करून एक गोष्ट सांगतो. क्लेम म्हणायचा काय विषय प्रश्नच नाही राहिला. आता क्लेम होत नाही, कारण मर्डर येतो. क्लेम होत नाही, रुपये मिळणार नाही ह्याचा. ज्यांनी त्या माणसाला टॉर्चर केलं, दे माझं पैसे, दे माझं पैसे. ते मार्च जवळ आला, आता मार्च चालू आहे ना. मार्च त्यांनी फेब्रुवारीतच गटाना फटाना झाला त्यांचा, त्याचं पैसे आहेत ना. मग आता घ्या केस या पाठक. काय मिळलं केस यांना मला सांगा तुम्ही. ही जी पैशावाली आहेत ना, व्याजावाली, मुद्दला गेलं आणि व्याज गेलं ना, बॉम्बला तिकडे तसेच ते यायला अशी तर राहील. त्याच्यामुळं नियती असते कुठंतरी ध्यानात ठेवा. तुम्ही एखाद्याला लय प्रेशराईज केलं ना, तर त्याचं कुठंतरी स्फोट होतं किंवा त्याचं वाटलं होतं. आणि त्यांना काय फरक पडत नाही. ती एखाद्या ठिकाणी अजून वर्षात त्यांची भरून निघन, पण मिळलं का काय असा विषय. आणि बायला मिळले का 50 लाखात
समजा सगळ्यात पैसे देऊन त्याला राहिलं असतं 20-30 लाखात, त्याच्यासाठी तिने एवढं केलं. तिला सगळं बघायला मिळेल भविष्यात, ती सुटन बी भविष्यात. पण आपला नवरा आपल्या आणि समाज कसा स्वीकारेल, समाज तिला कुठल्या कार्यक्रमाला तरी बोलवीन का महाराज, म्हणजे आणि तिच्यामुळं तिच्या भावांचा असन, तिच्या बापाचा असन कमीपणा होतो समाजात, असं नाही चालत. त्याच्यामुळं काही करताना विचार करून करा. काळ वाईट येतोय, काळ वाईट चाललाय. बऱ्याच महिला स्वतःच्या नवऱ्याला अजिबात किंमत देत नाही, अजिबात नाही. म्हणजे त्याला फक्त 2 टायमाचं जेवण आणि नुसता अंडर कंट्रोल. कुत्रीला सुद्धा किंमत येते इतकं नवऱ्याला नाही, अशी सुद्धा परिस्थिती आहे. ह्याच्यातसुद्धा कुठंतरी बघ की आपण कुणासाठी करतोय हे सुद्धा काळाची गरज आहे की बाबा जगा करायचंच कुणासाठी, करायचं कशासाठी असं आहे. त्याच्यामुळं सावध व्हा, सुरक्षित राहा, सतर्क राहा. सगळ्यात महत्त्वाचं आपण कुठल्या स्टेजला आहे, आपली स्टेज आणखी खराब होणार आणि आपला जीव जाणार एवढी काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. रामकृष्ण हरी माऊली.